सो हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि दोस्त आता टाइम होणार आहे सकाळच्या वाजले आहे 7:30. दोस्त काल थोडा लेट आलो होतो कामावरून आणि मला 12-1 वाजले होते आले. आज काही लवकर झोप खुली नव्हती. सकाळ चाय भेटते म्हणजे असं आहे तर चाय भेटते, आहे तर जेवण भेटते, आहे तर ताट येते आपल्यापाशी पुढं जेवण करायला लागते. दोस्त काल नाही का 4 बॅटरी चार्ज करून घेतल्या, एक चार्जर लावून आणि पण जे लीड चांगली होती पॉवरफुल त्यांना का बाद चार्जिंग आहे बॅटरीची. तर आज उडून घेतो मन भरून से आणि आपल्या हाती आला येतं. ड्रोन मॅक्स 3 थांबला का नाही एका ठिकाणी. अब इकडं अण्णा आणि इकडं मापाशी आणि मापाशी त्याचे हेड इकडं करणं. हेड किती पैसे भेटते रे दिसून राहिलं रे बारीक आणि ते इकडं काय होते तो फेमस होऊन जाशील थोडसा. डीपी येतात त्याला सपाळ्या त्याला का गाडी नाही चालत ना. तर दोस्त मगानी बाबांनी सोडलं मी ना दर्ग्यापर्यंत आणि त्यानंतर घरी आलो असतो. मग टाईम कसा झाला 3 मतलब 2:45 कसे वाजले काही समजलंच नाही. तर आता आलो मी आपल्या कामावर या ठिकाणी. मग रातच्या आल्यानंतर तुम्हाला दाखवतो इथं पुरं सामान ठेवलं, बकरी वगैरे ब्लँकेट घे. तर जसं तुम्ही पाहू शकता मग इथं ब्लँकेट वगैरे ठेवलं आहे. इथं विसी वगैरे ब्लँकेट रजई आणि मडक्यात पाणी भरून ठेवलं आहे. बढिया आहे. इथं काय टेन्शन मला काम नाही आहे या ठिकाणी. फक्त आम्हाला इथं बसस्टँडवर ड्युटी करायची आहे. गावात कोणी गेलं नाही पाहिजे, मग अजून कोण आलं कोण गेलं याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आणि ह्या रस्त्याने कोण जाते कोण येते ही पाहायचं आहे आम्हाला. दोस्त मागच्या वर्षी ह्या पायपामध्ये होते पिले, दुसऱ्या पक्षीचे होते. ह्यावेळेस ह्या पायपात आहे. तिथे बी आता बी कचरा बनवून असं इथं बी कचरा बनून राहत असतो. इथे पिली आहे. सागवानाच्या झाडाची कटिंग पण किती मस्त केली आहे एकसारखी बिलकुल. तर दोस्तो हे होय मा गावाचं बसस्टँड. आजपर्यंत बसस्टँड बनलं नव्हतं, पण कमलनाथजीनं बनवून दिलेलं. हिवऱ्यात बनवलं आणि खेडीत. तर तिथं उभं राहायला एक जागा नव्हती. आणि झाड वडाचं किती मोठं आहे, बहुत मोठं झालं आहे आता हे वडाचं झाड. आणि ते शिव मंदिर आणि इथं ओढ पण आहे, तिकडं पण ठेला आहे. हा चौरस्ता मागावचा सगळं बघितलं. त्याला आता आपण पाणी पिऊ. थंड बिलकुल थंड पाणी आता बिलकुल. आता आंबा खाल्ला मी म्हणून मस्त बढिया.